काय कोठडी का? कोठडी आमच्यासारखी नाही. नमस्कार मित्रांनो. मी बघून सगळं सुख भेटलं का? चोरदारवाडीच्या जवळ आलोय. दाखवतोय आता इथे खाली आलोय. आम्ही येऊन गेलो यशात. बघू शकता. जय शिवराय मित्रांनो, मी पार्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज मी आलोय गडांचा राजा आणि राजांचं गड म्हणजेच राजगडावरती. अच्छा, ही माझी दुसरी वेळ आहे. मागच्या वेळी आलतो तेव्हा अर्धाच राजगड फिरून झाला होता. त्यासाठी हा पार्ट 2. इतिहास, ॲडव्हेंचर आणि एका भन्नाट व्ह्यूसाठी. सगळं काही एकाच ब्लॉगमध्ये. चला सुरू करू. तो चलिए शुरू करते हैं. एवढ्या लांब जायचंय त्यामुळे गाडीत पेट्रोल टाकणं गरजेचं होतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर आम्ही आलो पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकून नेरेपर्यंत आलोच होतो. बट धुकं एवढं जास्त होतं की पुढचं काही दिसतच नव्हतं. त्यामुळं गाडी पहिल्यांदा साईडला लावून काच पुसून घेतली. आपल्या ब्लॉगमध्ये चैतून आहे असं कधी झालंच नाही. त्यामुळे पहिल्यांदा चैतूचं दर्शन केलं आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून प्रवास सुरू केला. तुम्ही म्हणत असाल गाडीमध्ये सगळे ओल्ड सॉन्ग लावलेत, कारण इथं अरिजित सिंग लवर खूप आहेत आणि जर गाडीमध्ये अरिजित सिंग लावला तर वाटत नाही की आम्ही पोचेल म्हणूनच म्हणलं काही पण लावा पण अरिजित लावू नका. भी लगा अरिजीत मत लगा. थोड्या प्रवासानंतर फ्रेश होण्यासाठी आम्ही खाली उतरलो. धुकं एवढं होतं, एवढी थंडी वाजत होती की काय सांगू. आणि गाडीमध्ये एवढं अवघडून गेलतो की हे करणं गरजेचंच होतं. नंतर लक्षात आलं गडावरती चढण्यासाठी लागणाऱ्या काट्या आम्ही घरीच विसरलो. त्यामुळं आता गेलो काट्या तोडायला. आता काट्या नाही चालू आहे. येस, मी काट्या तोडून आणल्यात आता. यश व्यू खतरनाक आहे तिथं. यश बाईक काटेले आहेत. लय काटे आहेत रे. आणतो का तूच? पडलो ना काट्या त्या. बाईक काठी तोडायला आलो होता. हातात काहीतरी होता म्हणून. ओके, ती मला तुझ्या हातात. ती मला म्हणले तुला तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय ते. काटे आणून चाललोय आता. डोकं थोडंसं कमी होत चाललंय आता. थोडं तुम्ही बघा काय काय निरीक्षण करायचं. इकडं गड जवळ आला होता. हळूहळू आम्ही शेजारचे नजारे आणि गड बघत चाललो होतो. राजगडाच्या पायथ्याशी पोचताच राईट साईडला तुम्हाला एक तिकीट काउंटर दिसत असेल. तिथं गाड्यांसाठी पावती फाडली जाते.
आपण आता गडावर चोर वाटेने जाणार आहे. गडावर जाण्याचे मुख्य 3 मार्ग आहेत: गुंजवणी दरवाजा, पाली दरवाजा आणि चोरवाट. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पाली दरवाजाने आलो होतो, त्यामुळेच यावेळेस चोर दरवाजाने यायचे ठरवले. फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो. भूक तर खूप लागली होती, त्यामुळेच तिथंच खाली असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो. आम्ही सगळ्यांनी मॅगी आणि चहा बिस्किट मागवली आणि तेच खाऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. चला तर मग ट्रेकला सुरुवात करूया. ड्रोन शॉट. यश यश ड्रोन शॉट. अरे लाईव्ह आहे यश, खाली कुठे करतो. गेले चढायला सगळे हळूहळू चढल्यात. शॉर्टकटने जातो. चैतू थोडंसं पुढं आल्यावरच आम्हाला किल्ल्याचे दर्शन झाले. किल्ल्यावर काय काय आहे ते आम्ही जाणून घेतो. इथून किल्ला दिसतोय राजगडचा. ते झूम केल्यावर जे गोल दिसतं का ते सर्कल, ते नेडे म्हणतात. त्या सर्कलला नेडे म्हणतात. त्यांचा फोटोशूट चाललंय. आमचा सस्ता शाहरुख खान. सस्ता शाहरुख खान. हा सोमेश्वर नगरचा सस्ता शाहरुख खान. जाता जाता फोटोशूट चालू आहे यांचा. समोरचा जो व्ह्यू दिसतोय ना डोंगर, तिथं राजगड आहे. तो राजगड आहे. आता तिथं जायचंय. दम लागला इथपर्यंत येताना. व्ह्यू कसला मस्त. तुझा खबर सगळी. अरे कहना क्या चाहते हो. व्ह्यू 5% आन्सर कंप्लीट केलेला आहे. हां सांग. म्हण ना. 5 कसं वाटतं यश? हां हरीला विचारू कसं वाटतंय. हरी काय म्हणायचं तुम्हाला, बोला. याच्या अगोदर विचार कर. चोर दरवाजा आहे. ओके आता तिकडे जायचं आता आपल्याला. चालून चालून एवढं घामाघूम झालो होतो तर म्हणलं आता होडी काढूनच ठेवू. चालून गरम झाले. आज थोडंसं दम लागा चालू होतं, गरम व्हायला चालू होतं. ऊन वाटलंय, थोडंसं लेट झालंय. मागाव कसा जुगाड केलाय. नाही 5% बी झालं नाही अजून 5% पण झालं नाही तरी दम लागा सुरुवात झाली. एवढी घाम नाही काय लावला माझा. आता गडावर आलोय म्हणलं रील तर काढल्याच पाहिजे ना, त्यामुळे आता चालता चालता एक रील काढून घेतली.
पावसाळ्यात तिथून पाणी येतं ते अजून बरोबर वाटतं. शेवटी कसं येतं पाणी गामागून झालं आता चालू मस्त आहे. राजगड एक्सपिरियन्स केला असेल तर नक्की करा. अनुभव खतरनाक असेल पण कधी न विसरणार असेल. अजून 10% झालंय का नाही ते पण माहित नाही. इथं प्रत्येक ठिकाणी असे प्राण्यांचे बोर्ड लावलेत, दाखवतो तुम्हाला. हे ब्रेक घ्यायला पण बसले आता. परत भेटू छोट्याशा ब्रेक नंतर. 10 seconds later. बाई पाणी प्यायचं नक्की त्यांच्या पोटात दुखणार आहे. एवढा पण काम आला अजून लय चालायचे. चला घरात पार थाने पुढे माकडे तुम्हाला दाखवतो. आताच एक माकड दिसलंय. काम करू काटण्या गोमाच्या अंगावर तोडू. काही कुठे गेलं? हा दिसलं. एक मिनटं एकच मिनटं जवळ जाऊन दाखवतो. हा अरे 2 मिनटं. मंकीज वानर आहेत वानर. आपणच माकडे चालून पाठ दुखायला एवढं वजन होतं. 2-3 जणांचं सामान माझ्या बॅगेत होतं तर मला हरीकडे शिफ्ट केली बॅग. लाईफमध्ये एकदा नक्कीच या राजगडला चोर दरवाजाने. पावसाळ्यात आलं तर अजून चांगलं. व्ह्यू बघा फक्त. यशला व्हिडिओ मध्ये यायचं आहे. पाय चालला नाही आता. बसायची इच्छा झाली पण पोरं काय बसून नाही ना. अरे थँक्यू. थँक्स. सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे. एवढे जमलं थोडं पण 1% पण चालण्याचा कोणा स्टॅमिना राहिला. अजून अर्धा पण गड चालला नाही. चैतू झोपला. चैतू फक्त एकच वाक्य म्हणतोय आता. माझ्या हालत बघूनच समजू शकता की काय झालंय. अरे किती किलोमीटर चाललोय रे आपण? अरे किती किलोमीटर चाललोय? फक्त 1.5-2 किलोमीटर चाललोय. अजून किती चालायचंय? तेवढं पार्टी फाटली. अजून 2-3 किलोमीटर चालायचंय. अजून निम्मा पट्टा पण नाही. अजून गडाच्या दाराला पण गेलो नाही. पाठ जास्त कमी सगळ्या मोठं पार्टी कसं उठतं हे बघ. 6-7 किलोमीटर 6-7 किलोमीटरचा चोर दरवाजा आहे. अजून त्याला निम्मा पण केला नाही. अजून निम्मा नाही. 10% पण नाही. असं ते नंतरचे रिॲक्शन बघायला विसरू नका. A few moments later. मालिकेला दरवाजा तिथे ठरवत आमच्या खालची आपल्याला आपण सोडलं की डाव्या हातात ठेवू. काय ठेवलेलं? आपल्या खानात ओके. अफजल खान प्रतापगडवर मारला मारलाय त्यांचं ते धडेकडे गुन्हा. ओके.
व्ह्यू दाखवतो, एकच मिनिट थांबा. माझ्या पाठीमागे जे दिसतंय का नाही काय माहिती. तिथं राजगड, तिकडे जायचं अजून आपल्याला. हालत खराब झाली बट चांगले. माहीत नाही, एकच मिनिट तुम्हाला व्ह्यू दाखवतो गडाचा. चालू राहू द्या. व्ह्यू झूम करून दाखवतो. तिकडे जायचं अजून, सगळा गड फिरायचा आहे. अच्छा तुला झोप लागली. व्ह्यू कसा आहे? घेतलाय कुठले म्हणले खराब झाले पण व्ह्यू बघूनच सगळं सुख भेटलं का तुम्हाला. गुणाचं नाही म्हणतो मी काय आपल्याला भेटणार पडणार आहे. अरे आपल्या 4ला निघालं बरं. तुम्हाला दाखवतो नक्की जायचंय कुठं. एक मिनिटात तुम्हाला दाखवतो झूम करून. आम्हाला माणसं दिसणार, एवढी बारीक माणसं चालले तिकडे लाईन. फोन मध्ये दिसतात का नाही आय डोंट नो, बट दाखवतो तुम्हाला. एकच मिनिट चालू राहू द्या. दिसतंय का नाही आय डोंट नो. किती केवढी दिसतात झेंड्यापाशी बघ खाली दोघं चालल्या. माहित नाही बट लय लांब जायचं अजून. चैत्र शब्द मी पडत राहते चालायला. दोस्तों आपण झाला गेलो असं दे. एकामेकाला साथ देता येईल माहिती का पुढे गेल्या असं सांगतो तुम्हाला. हो म्हणे आता आम्हाला मोटिवेट करून परत चालवत आहे. मोटिवेशन आहे, 100% मोटिवेशन. तुम्हाला जीवनात कधीतरी काही जरी वाटलं हो माझी संपर्क साधा. 100% मोटिवेशन. आणि मी देख तो कैसा सर मारा. नंबर देतो डिस्क्रिप्शन मध्ये. काहीतरी जीवनात काहीतरी वाटलं तुम्हाला मोटिवेशन 100% भेटणार. अच्छा अवघड पॅच येतोय थोडासा. तिथं फक्त सिंगल लाईनने जायला लागते. थोडंसं नॉर्मल ट्रेक करायचं वरती. व्ह्यू बघा माझ्या पाठीमागं. थोडा अवघड पॅच आला की तुम्हाला दाखवतो लगेच. फायनली चोरदारवाड्याच्या जवळ आलोय. थोडंसं राहिलं अंतर, अजून पुढे चालत जायचंय. तिथून जायचं आता आपल्याला. खालचा व्ह्यू, खाली सगळ्या भाताच्या शेती आहेत. खाली तिकडे पाऊलवाट दिसत असेल तुम्हाला. इकडून आलोय आता. अजून थोडंसं वरती जायचंय.
थोडंसं राहिले. डायरेक्ट वरती जाताना दाखवतो तुम्हाला आता. जो तुम्हाला सांगत होतो खतरनाक पॅच आहे आता थोडंसं पुढं सूर दरवाजा तो हाच. तर पूर्णपणे ट्रेकिंग करून यायचं आहे. हे बघा असंच आहे, त्यावरून ट्रेकिंग करून जायचे. धरायला वगैरे पण काही जागा नाही. तुम्हाला व्ह्यू दाखवतो एक बघदा. हा व्ह्यू चेक करा. खालचा व्ह्यू दाखवतो. खालचा व्ह्यू हा जो भावले भारी खाली जायचं म्हणलं एखादा अरे सगळ्यात रिस्की पार्ट. हा सरळ जायचंय. ए काय 180 काय हो, सॉरी किती 80 डिग्री असेल का? 80 डिग्रीमध्ये जायचं आता आपल्याला. जावं एक नीट धरून जा फक्त. 80 डिग्रीमध्ये जायचं सरळ. तुम्ही बघू शकता. माझा व्ह्यू बघा. 80 डिग्रीमध्ये चढायचं इथं. पूर्ण 80 डिग्रीमध्ये. सुटला की सुटला. इथून दरवाजा फायनली दरवाजा दिसला आता. अजून इथून असं चढून जायचंय. खालचा व्ह्यू बघा. लॉक केलं मला. चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा आहे. खालचा व्ह्यू चोर दरवाजा सर पुढे सर. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. बॉडी मोठी तर फोटो काढायला मस्त. आता इथून आलोय चोर दरवाजा. पुढचं दाखवतो तुम्हाला. चोर दरवाजा हा व्ह्यू. जो लास्ट डोंगर दिसतोय झूम मारलं इकडं, तिकडून आलोय. तिकडून खालून आलोय चढून. इथपर्यंत येऊन कसं वाटलं तुला रे मामा? तुला चल आता पुढचं तुम्हाला लगेच दाखवतो. तुम्हाला आता पद्मावती तलाव दाखवतो. हे पद्मावती तलाव. दरवाजा कुठल्या दरवाजा उतरलो आपण? अरे नाही रे खाली आहे की. अरे खाली येऊन पाणी पिलतो आपण तिथं. दरवाजा कुठं? हो ओके तिथं एक दरवाजा यायला पद्मावती तलाव. लास्ट टाइम आम्ही आलतो तिथून येऊन इथं पाणी पिऊन आलतो. तुम्हाला मासे दाखवतो. पाण्यातले मासे दिसतात का तलावात? मासेच दिसतात. हे पद्मावती तलाव.
आता पायऱ्या आल्या त्याच्यामुळे चांगलं वाटतं चालायला. इथं घेतलं ना राजगडच आहे की गाईस. तुम्हाला माहीत असेल तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती. पद्मावती तलावाच्या थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आम्ही आलो ग्रुप फोटो काढायला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ज्यांचे खूप मोठे स्थान होते अशा महाराणी सईबाई, ही जी तुम्ही महाराणी सईबाई यांची समाधी पाहत आहात अशीच एक समाधी राजगडाच्या पायथ्याशी सुद्धा आहे. बट अजून कोणाला सुद्धा माहीत नाही की यातली खरी समाधी कोणती आहे ती. आणि त्याच्याच समोर आहे हे पद्मावती मंदिर. आणि इथूनच आपल्याला पद्मावती तलाव पण दिसतो. ओके, पद्मावती मंदिर माझ्या पाठीमागं. पद्मावती मंदिर थोडंसं समोर आलं, इकडं महादेवाचं मंदिर आहे. आहे ना बाली किल्लाच आहे ना. तो पुढं जो दिसतो तुम्हाला तो बाली किल्ला आहे. आता तिकडे बाली किल्ल्यावर चाललो. आता मॅप आहे, दिसतोय का? दिसतोय मॅप आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ही सदर आहे. ओके, तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. कुठे एक्झॅक्ट आहे आत्ता ते नाही, एक लोकेशन दाखवतो. इकडे खाली, तिथून खाली हे थांबा रे, तिथंच इथून खाली जायचं आहे. सगळं अंधार इथून. टॉर्च लावतो, 1 सेकंड टॉर्च. काय कोठडी का? कोठडी आहे तुझ्यासारखे कैदी करून ठेवायचे. आमच्यासारखे. सगळं बघायचं पण आपण लवकर जागा कमी खाली. आता आम्ही बाले किल्ल्याकडे चाललोय. बाले किल्ल्याकडे जाताना लेफ्ट साईडला बाले किल्ला आणि राईट साईडला संजीवनी माची तुम्हाला दाखवतो. तिकडून गेला की संजीवनी माची आणि इकडे सरळ आला की बाले किल्ला असतो. तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतो कसा दिसतो तो. खालचा व्ह्यू असं वरपर्यंत टाकणार. किती होती? लय होते बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता. तिकडं जो दिसतोय ना किल्ला, अजून तिकडे जायचंय. ए तिथं कोणती माची रे? तिकडे सुवेरामाची. बाले किल्ला जायचं तिकडे जायचं. बघ की भाई, हा व्ह्यू बघा वरचा. ये 5 ब्लॉक मी नाही आणत आहे. तुम्हाला दाखवतो अजून कुठं जायचंय. तर मी वरती कॅमेरा घेऊन दाखवतो.
वरती जायचं आपण जिथं तुम्हाला दाखवली तिकडे जायचं आता पाणी किल्ल्यावर. उन्हात येण्यापेक्षा पावसाळ्यात मजा येते. पावसाळ्यात एकदा नक्की या. फोटोशूट अजून व्ह्यू दाखवतो तुम्हाला. पुढचा व्ह्यू बघा. काय आता एक चांगला कंटेंट झाला. वरती मोहा लागले मधमाशाचं. दिसत असेल तर सगळीकडे त्याचा आवाज येतोय. आता सगळे पळत गेले मोहा आले म्हणून. व्ह्यू कसा आहे नक्की सांगा. जाता तुम्हाला दाखवतो सापाची काठी दिसली. सापा असते पुढे गेलं तर माकडे आहेत. आता दिसत नाही उन्हाचे, पण जेव्हा आम्ही पावसाळ्यात जातो ना लय माकडे होते. माकडं असं वरती जाताना बॅग उघडून बॅगेतलं सगळं जे काही साहित्य ते काढून ठेवतो. त्यामुळे वरती जाताना सावधच जायचं. जाणार आहे तिकडे गेला तुम्हाला जवळून दाखवतो. लांबून येऊ बघा. आता वरती असं रिस्क आहे जरा चढायला. माझा काढतो हा, काढतो. व्हिडिओ काढताना. ओ महेशला दाखवतोय वरती चढून. आता इथने खाली आलोय आम्ही. येऊन गेलो यश इथने खाली आलोय. वर चाललो मी पण. जातो आता वर. फोन ठेवतो थोडा वेळ. आता वरने खाली यायचो. चलो टाटा. फायनली आम्ही आत्ता बाले किल्ल्याच्या दरवाजासमोर आलो आहे. असं वाटतंय की जणू काही स्वर्गातच आलो आहे. आता बाले किल्ल्याचा दरवाजा आलोय. तुम्हाला दाखवतो बाले किल्ल्याचा महादरवाजा. महादरवाजा आहे ना बाले किल्ल्याचा महादरवाजा. पाठीमाग व्ह्यू दाखवतो. दिसत असेल व्हिडिओमध्ये. आता आम्ही इथं कुठं बाले किल्ल्यावरती आलो इथं दरवाजातून. इथं आल्या जन्नी देवी मंदिर आहे. आता इकडून वरती जायचं. आता वरती चढून आलो इथून. आल्या तिथं समोर चंद्रपूर तळ आहे. चंद्रपूर तळ. आता चंद्रपूर का म्हणतात तर याचा आकार चंद्रपूर सारखा आहे. त्याच्यामुळे चंद्रपूर जावं म्हणतात. येऊ बघा खाली. खाली येऊ बघा. आता चंद्रपूर तळ्यापाशी आहे. चंद्रपूर तळ्यापासून थोडंसं पुढे गेलं तुम्हाला दाखवतो मी. मागे गेलं तिथं ब्रह्मेश्वर मंदिर आहे. हे ब्रह्मेश्वर मंदिर. चेतू हातून फिरवणार. तुम्हाला तोरणा किल्ला दाखवतो. माझ्या बरोबर समोर तोरणा किल्ला आहे. तुम्हाला दाखवतो. हा तोरणा किल्ला. सिंहगड कुठे आहे रे? सिंहगड कुठे? ह्या साईडला सिंहगड आहे. या साईडला सिंहगड आहे. इकडे तोरणा. रायगड पण इकडेच आहे कुठेतरी.
बाजारपेठ बोर्ड पण लावला. इथं आय थिंक बाजारपेठ असावी या भागात. आता वर जायचे. आणि या तळ्याचं पाणी ना एवढं गार आहे फ्रीजमध्ये जेवढं आपण ठेवत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त गार आहे तळ्याचं पाणी. वाटत नाही असं, पण हात लावला ना खूप गार पाणी आहे. हे राजवाड्याचे औषध आहे इथे आतमध्ये. लास्ट टाइम जेव्हा मी व्हिडिओ काढला होता राजगडचाच पार्ट 1, त्यावेळेस इथे चेंज झाला कारण फोनमध्ये चार्जिंग नव्हती. बट आता तोच पूर्ण करायला पार्ट 2 मध्ये आलो. ओके, राजवाड्याचे औषध आहेत. आणि राजवाड्याच्या औषधाच्या पुढं तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा आहे. व्ह्यू बघा फक्त. लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात व्ह्यू बघायचं. आज समोर बघितलं. आता इथं बघायला कोण आलंय आता आम्हाला. मंकी किंग. हॅलो, तुम्हाला माकडांची टोळी दाखवतो. माकडांची टोळी तुम्ही फक्त बघा. माकडांची टोळी किती माकडं आली. भाई त्याचे उवा काढते केसातले. बाले किल्ल्याच्या वरती मी तर बाले किल्ल्याच्या वरती आपल्याला 2 माची दिसतात. सुवेळा माची आणि संजीवनी माची. मला सुवेळा माची दाखवतो. माझ्यापासून आली सुवेळा माची आणि माझ्या पुढं आहे संजीवनी माची. संजीवनी माची फ्रंट कॅमेरा. एक इकडं आणि एक इकडं. आता आपण कुठं चाललोय? आता आम्ही सुवेळा माचीकडे चाललोय. तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवतो कसं आहे. व्ह्यू कसा आहे. आवाज ऐका एकदा आवाज ऐका कसा आहे. आवाज फील करा. अरे आवाज ऐका की आवाज. आवाज रे सगळा. आज थोडंसं खाऊन घेतो. भूक लागली आता. आता कुठे रे आपण? आता कुठे? आता इथं नेड्यावर आहे आम्ही. नेड्या म्हणजे इथं राजगडाच्या इथं एक मोठं बोगदा आहे. बोगदा टाईप आरपार दिसतो. इकडं पण बाले किल्ल्याचा दरवाजा त्या साईडला तिकडं. ओके चालू.
सुवेरा माचीवर होतो सुवेरा माचीचा लास्ट पॉईंट. हां, मोबाईलची बॅटरी डेड झाल्यामुळे आपल्याला पुढचं शूटिंग काय काढता आलं नाही. त्यामुळे आता इथेच थांबूया. आणि पार्ट 1 जर तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती पार्ट 1 आहे, नक्की पहा.